विधानसभा निवडणुकीनंतर संजय राऊत यांचे जे बोल आहेत ते बदलले असं म्हणावं, कारण त्यांना हवं तसं यश मिळालं नाही. संजय राऊत कोण आहे? काय त्याचं अस्तित्व आहे? त्यांनी कधी कॉर्पोरेशन लढलेली आहे का? त्यांनी कधी विधानसभा लढली का? त्यांनी कधी लोकसभा लढली का? त्याला काय माहिती आहे? भाषण करणं वेगळं आणि तळागाळामध्ये काम करणं वेगळं. संजय राऊतने कधी आयुष्यामध्ये त्याच्या एसी कॅबिनच्या बाहेर जाऊन या पद्धतीचं राजकारण केलेलं नाहीये. फक्त बोलायचं कसं आहे हा पोपट पंची करायला जो करतो ना, हे महाराष्ट्राला आता आवडत नाही. आणि त्याच्याचमुळे हजारो आजही पदाधिकारी पक्ष सोडून जात आहेत. याची जाणीव उद्धव ठाकरे साहेबांना असून सुद्धा ते का बोलत नाहीत हा एक मोठा प्रश्न आहे. त्यांचं असं कोणतं गुपित त्यांच्याकडे आहे हे सुद्धा शोधलं पाहिजे. पण राजकीय व्हॅलेंटाईन कोण कोणासोबत साजरा करतोय? कारण आपण पाहिलं की ठाकरे फडणवीसांच्या भेटीला जात आहेत, शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केलेला आहे, राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली. त्यामुळे भविष्यामध्ये पॉलिटिकल व्हॅलेंटाईन डे कसा साजरा होईल? व्हॅलेंटाईन डे साजरा करायला